मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी तयार असल्याचं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करू असं सांगत उद्या मुंबईतही त्यांना भेटायची तयारी असल्याचं विखे पाटील म्हणाले। मराठा समाजाच्या भावना या जनतेसमोर येत आहेत, सरकार त्यांचा आदर करेल अशा शब्दात विखे पाटील यांनी आश्वस्त केलं। दरम्यान मागासवर्गीय समाजातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी असं भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच सरकारची भूमिका असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। मला काँग्रेसला विचारायचं आहे, मला नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीने मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या या भूमिकेला समर्थन केलं आहे, एकीकडे राहुल गांधी ओबीसी समाजाचं आरक्षण कायम राहावं, ओबीसी समाजाच्या पाठीशी देशाच्या सरकारने राहावं, आणि दुसरीकडे मात्र नाना पटोले, वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ ही जी संपूर्ण टीम आहे, या टीमच्या मनात काय, या टीमने आपलं स्पष्ट केलं पाहिजे।